आज सकाळी बाजार उघडताच सराफा बाजारात एक वेगळीच खळबळ पाहायला मिळाली. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार अनुभवत असलेला सोने आणि चांदीचा बाजार आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी मोठा संदेश देत आहे. तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल किंवा आधी घेतलेल्या सोन्यावर लक्ष ठेवत असाल किंवा भविष्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण फक्त भाव सांगणार नाही, तर त्या भावामागचं कारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलर इंडेक्सचा परिणाम, युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव, ETFमधील गुंतवणूक, शेअर बाजाराची हालचाल आणि पुढील काही दिवसांचा संभाव्य ट्रेंडसुद्धा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर इंडेक्समध्ये हलकीशी कमजोरी दिसून येत आहे आणि जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा ओढा वाढतो. याच कारणामुळे गेल्या काही सत्रांमध्ये जागतिक बाजारात सोन्याला आधार मिळताना दिसतो आहे. दुसरीकडे मध्य पूर्व, युरोप आणि काही आशियाई भागांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्याय शोधत आहेत आणि अशावेळी सोनं आणि चांदी हे पहिलं पसंतीचं माध्यम ठरतं. याचबरोबर मोठ्या फंड मॅनेजर्सकडून ETFमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बावांवर होत आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला भारतीय बाजारातही दिसून येतो आहे. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव स्थिरतेकडे झुकलेला आहे, परंतु त्यामध्ये थोडीशी चढ-उताराची हालचाल कायम आहे. म्हणजेच बाजार अजूनही कोणत्याही एका दिशेने ठामपणे जात नाहीये. हेच कारण आहे की भारतातही आज सकाळी उघडताना सोन्याचे दर किंचित वाढलेले दिसले. काही शहरांमध्ये हलकी घसरणसुद्धा नोंदवली गेली. म्हणजेच बाजार सध्या समतोल स्थितीत आहे. आता थोडं भावांकडे वळूया. आज 24 कॅरेट सोन्याचा अंदाजे दर 1 ग्रामसाठी सुमारे 7,200 ते 7,300 रुपयांच्या आसपास दिसून येतो आहे. 10 ग्रामसाठी हा दर अंदाजे 72,000 ते 73,000 रुपयांच्या दरम्यान आहे आणि 100 ग्रामसाठी हा दर 7,20,000 ते 7,30,000 रुपयांच्या आसपास फिरताना दिसतो आहे. 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा दर साधारणपणे 6,600 ते 6,700 रुपयांच्या आसपास आहे. 10 ग्रामसाठी सुमारे 66,000 ते 67,000 रुपये आणि 100 ग्रामसाठी सुमारे 6,60,000 ते 6,70,000 रुपयांच्या आसपास भाव दिसतो आहे. 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा दर साधारण 5,400 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान आहे. 10 ग्रामसाठी 54,000 ते 55,000 रुपये आणि 100 ग्रामसाठी 5,40,000 ते 5,50,000 रुपयांच्या आसपास. 14 कॅरेट सोन्याचा 1 ग्राम दर सुमारे 4,200 ते 4,300 रुपये, 10 ग्रामसाठी 42,000 ते 43,000 रुपये आणि 100 ग्रामसाठी 4,20,000 ते 4,30,000 रुपये. तर 10 कॅरेट सोन्याचा 1 ग्राम दर अंदाजे 3,000 ते 3,100 रुपये, 10 ग्रामसाठी 30,000 ते 31,000 रुपये आणि 100 ग्रामसाठी 3,00,000 ते 3,10,000 रुपयांच्या आसपास दिसतो आहे. हे भाव सरासरी अंदाज आहेत आणि शहरानुसार थोडाफार फरक असू शकतो. आता प्रश्न असा आहे की हे भाव पुढे वाढणार की घसरणार? मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव कायम राहिला आणि डॉलर इंडेक्स दबावात राहिला तर सोन्याला आधार मिळण्याची शक्यता आहे. परंतु जर शेअर बाजारात जोरदार तेजी आली आणि गुंतवणूकदारांचा कल रिस्की ॲसेट्सकडे गेला तर सोन्यातून काही प्रमाणात पैसा बाहेर पडू शकतो. म्हणजेच पुढील काही दिवस बाजारात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा संयम ठेवणं अधिक फायदेशीर ठरेल. आणि इथेच आजच्या पहिल्या भागाचा शेवट करताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील भागात आपण चांदीच्या बाजारावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चांदीचे आजचे भाव, आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि गुंतवणुकीसाठी चांदी किती फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. मित्रांनो, आता आपण वळूयात चांदीच्या बाजाराकडे. कारण चांदी हा असा धातू आहे जो केवळ दागिन्यांसाठीच नाही तर औद्योगिक वापरासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि त्यामुळेच चांदीच्या किमतींवर अनेक घटकांचा प्रभाव असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चांदीच्या किमतींमध्ये थोडीशी स्थिरता पाहायला मिळत आहे, परंतु अधूनमधून हलक्या हालचाली होत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता. काही देशांमध्ये मंदीची भीती तर काही देशांमध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चांदीवर होतो. जर उद्योगधंदे वेगाने वाढले तर चांदीची मागणी वाढते आणि भाव वर जातात. पण जर मंदीची भीती वाढली तर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात आणि चांदीवर दबाव येतो. सध्या दोन्ही बाजूंचे संकेत बाजारात दिसत असल्यामुळे चांदीचा भावसुद्धा एका मर्यादेत फिरताना दिसतो आहे. आजच्या घडीला भारतीय बाजारात 1 ग्राम चांदीचा दर साधारणपणे 85 ते 90 रुपयांच्या दरम्यान आहे. 10 ग्रामसाठी सुमारे 850 ते 900 रुपये आणि 100 ग्रामसाठी 8,500 ते 9,000 रुपयांच्या आसपास भाव दिसतो आहे. 1 किलो चांदीचा दर साधारणपणे 85,000 ते 90,000 रुपयांच्या आसपास फिरताना दिसतो आहे.
हे भाव ऐकून काही लोकांना वाटेल की चांदी महाग झाली आहे. पण जर मागील काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर अजूनही चांदीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधी असल्याचं अनेक तज्ज्ञ मानतात. कारण हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनल्स, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये चांदीचा वापर वाढत चालला आहे. म्हणजेच भविष्यात चांदीची औद्योगिक मागणी वाढण्याची शक्यता आहे. आता थोडं ETF बद्दल बोलूया. कारण अनेक मोठे गुंतवणूकदार थेट फिजिकल चांदी खरेदी करण्याऐवजी चांदी ETF मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे बाजारात मागणी वाढते आणि त्याचा परिणाम किमतींवर होतो. मागील काही दिवसांत चांदी ETF मध्ये हलकीशी वाढ नोंदवली गेली आहे, जी भविष्यासाठी सकारात्मक मानली जाते. पण याचबरोबर शेअर बाजारातील चढ-उतार सुद्धा चांदीच्या किमतींवर प्रभाव टाकत आहेत. जर शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर गुंतवणूकदार सोन्यासोबतच चांदीकडे सुद्धा वळू शकतात. यामुळे भावांना आधार मिळू शकतो. परंतु जर शेअर बाजारात जोरदार तेजी राहिली तर चांदीवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता चांदीचा बाजार सुद्धा थोडासा सावध आहे असं म्हणायला हरकत नाही. आता प्रश्न असा आहे की सामान्य माणसाने काय करावं? मित्रांनो, जर तुम्ही दागिन्यांसाठी चांदी खरेदी करणार असाल तर सध्याचे भाव फारसे वाईट नाहीत. परंतु गुंतवणुकीसाठी खरेदी करत असाल तर थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करणं अधिक सुरक्षित ठरेल. म्हणजेच एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. आणि इथंच या भागाचा शेवट करताना मी तुम्हाला सांगतो की पुढील भागात आपण सोन्या चांदीच्या भविष्यातील ट्रेंडवर, पुढील काही दिवसांत बाजार कोणत्या दिशेने जाऊ शकतो आणि खरेदी विक्रीसाठी योग्य वेळ कोणती असू शकते यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो आहोत. तो म्हणजे पुढील काही दिवसांत सोनं आणि चांदीचा बाजार कोणत्या दिशेने जाऊ शकतो आणि सामान्य गुंतवणूकदाराने नेमकं काय लक्षात ठेवायला हवं. सध्या जागतिक स्तरावर अनेक घडामोडी सुरू आहेत. काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती, काही ठिकाणी राजकीय अस्थिरता, तर काही ठिकाणी आर्थिक मंदीची भीती. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर होतो. जर तणाव वाढत राहिला तर सोनं सुरक्षित पर्याय म्हणून मजबूत राहण्याची शक्यता आहे. पण जर मोठ्या देशांकडून शांततेच्या दिशेने पावलं टाकली गेली आणि जागतिक अर्थव्यवस्था स्थिर झाली तर सोन्यावर थोडासा दबाव येऊ शकतो. दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे व्याजदर धोरण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर व्याजदर कमी होण्याचे संकेत मिळाले तर सोन्यासाठी हे सकारात्मक ठरू शकतं. कारण कमी व्याजदराच्या काळात सोन्यासारख्या मालमत्तेकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो. आता भारताच्या दृष्टीने पाहिलं तर सणासुदीचा काळ, लग्नसराई आणि ग्रामीण भागातील मागणी या गोष्टी सोन्याच्या किमतींना आधार देतात. म्हणजेच देशांतर्गत मागणी मजबूत राहिली तर भाव मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये दीर्घकालीन दृष्टीने संधी दिसून येते. पण अल्पकालीन दृष्टीने चढ-उतार सुरूच राहणार आहेत. त्यामुळे भाव दररोज बदलत राहतील. म्हणूनच नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की कोणताही निर्णय घेताना तुमच्या बजेटचा, तुमच्या गरजेचा आणि तुमच्या गुंतवणूक कालावधीचा विचार जरूर करा. भाव वाढले म्हणून घाईघाईने खरेदी करू नका आणि भाव घसरले म्हणून घाबरून विक्री सुद्धा करू नका. बाजारात संयम ठेवणं हेच यशाचं गुपित आहे. आणि मित्रांनो, इथंच या संपूर्ण व्हिडिओचा शेवट करताना मी तुम्हाला एकच विनंती करतो की जर तुम्हाला दररोज सोन्या चांदीचे अपडेट्स, बाजारातील ताज्या बातम्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलेली माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळेच आम्हाला अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयासह भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि बाजाराकडे लक्ष ठेवत रहा. धन्यवाद.